येतोय मॅन फ्रॉम जुनी डोंबिवली विशाल पाटील, एक संयमी खेळाडू. त्या खेळाडूकडे शॉट्स प्रचंड आहेत. प्रत्येक दिशेला प्रत्येक चेंडूच्या मेरिट वरती खेळणं जाणलं जातं. गोलंदाजी मार्क वरती येतोय अनिकेत. थोडंसं स्पीड अप करा विशाल, आपल्याला विनंती आहे. अनिकेत आपल्याला देखील विनंती आहे. मेगा फायनलची मॅच खेळवायची आहे. 6 चेंडू जिंकण्याचं समीकरण 14 धावा आहेत. 14 धावा बनणार आहेत का की 14 धावा डिफेंड होणार आहेत? काय मॅच रंगते. मेगा फायनलचा तिकीट कोणाला मिळणार आहे? यथार्थ 11 संघ संपूर्ण खेळाडू देखील उभे आहेत. त्यांना माहिती आहे फाईट. बघूयात कोणत्या संघासमोर करायला आपल्याला भाग पाडताय. 6 चेंडू 14 धावा, 6 बॉल्स 14 रन्स. अमर आलेत. काय चेंडू हाताळला होता इथे. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आहे. राहुल आहे लॉंग ऑफ वरती. चांगलं क्षेत्ररक्षण. धावचीची संधी तिथे होती. एकच धाव मिळणार आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. 5 चेंडू 13 धावेचं समीकरण. 5 बॉल 13 रन्स. 5 चेंडू 13 धावा. चांगली गोलंदाजी बघा. अगदी पहिल्या चेंडूचा विचार केला तर यॉर्कर चेंडू एक्झिक्यूट केला आणि त्यांना माहिती आहे हा यॉर्कर चेंडू टाकणं एक्झिक्यूट करणं खूप कठीण आहे. सराव भरपूर अनिकेतकडे आहे. सरावाचा वापर त्यांनी केला. एक नवदूत खेळाडू. आणि येस हैवा कॅच म्हणजे प्रेक्षकांनी पकडलेल्या कॅचसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पंकज चौधरी आणि सोपान राऊत यांच्याकडून. प्रेक्षकांना देखील मजा येत आहे. का प्रेक्षक मॅच सोडून जातील? का नाही जाणार? स्पर्धा एवढी चांगली आहे. पारितोषिक देखील मिळत आहे. यावेळी चांगला फटका बघायला मिळतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. हर्षदनी देखील तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. डीप मिड विकेट रिजन वरती आलाय. स्क्वेअर लेग वरती तैनात होते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. क्रॉस बॅटेड स्ट्रोक विशालच्या बॅट मधून. समीकरण काय आहे? समीकरण आहे 4 चेंडू 12 धावेंचं. पण स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा येता येतं अमर ठाकूर. चार चेंडू 12 धावा. यावेळी बॅटच्या फेज मध्ये आलाय का चेंडू. चेंडू होतोय का ट्रायबल एलिव्हेशन मिळत आहे. अतुल चूक करत नाहीये. अतुलनी कॅच पकडली आहे की अतुलनी ही RPL ची मेगा फायनलची तिकीट पकडली आहे. येणारा काळ नक्कीच सांगेल. ग्रामीण क्रिकेटचे बाहुबली होत आहेत बाद. अमर ठाकूर यांना देखील परत जावं लागतंय. अनिकेतची देखील स्तुती करावी तेवढी कमी आहे. काय गोलंदाजी केली. अगदी दडपणाखाली 3 चेंडूंवरती 2 धावा आणि एक बिग विकेट घेतली आहे. येस डीजे. बॅटिंगसाठी तुषार आलेत. 3 चेंडू 12 धावेंचं समीकरण आहे. 3 चेंडू अनिकेतनी आपल्या नावावरती केलेत. अनिकेत मात्रे मॅन फ्रॉम मोठागाव. 3 चेंडू 12 धावेंचं संरक्षण होत आहे का? तुषार आलेत. पहिल्या चेंडूवरती इनसाइड आउटचा खूप चांगला फटका बघायला मिळतो. एक धाव नक्कीच मिळणार आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. काय फेकी आहे. वा. चॅम्प स्पोर्ट्स खंबालपाडा एकवटलाय संपूर्ण संघ. धावा केल्यात. खालच्या फळीने देखील चांगली कामगिरी केली. गोलंदाजी देखील चांगली होती. आपल्या प्रमुख गोलंदाजावरती हल्ला चढवला होता. अतुलच्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये 12 धावा आल्या. त्यानंतर राहुलनी कमबॅक केलं आणि आता अनिकेत देखील तसंच काम करतोय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. विकेट करण्याचा प्रयत्न केला. EMS विल डेफिनेटली हिट. EST उद्ध्वस्त केल्यात. बघा आपण आयुष्यात कोणाची खिल्ली उडवायची नसते. जर पण आपण गोलंदाज असाल तर बॅटरची गिल्ली नक्कीच उडवायची असते आणि अशाच प्रकारे बॅटरला बाद केलाय. अनिकेत मात्रे एक नवदूत यंगस्टर खेळाडू आहे मोठ्या गावातील. काय गोलंदाजी करतोय. दडपणाखाली 14 धावेंचं संरक्षण करत असताना बघा फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. औपचारिकता मात्र उरली आहे असं म्हणायला देखील इथे हरकत नाहीये. मेगा फायनलचा तिकीट देखील मिळत आहे का चॅम्प स्पोर्ट्सला. चॅम्प स्पोर्ट्स खंबलपाडा विपक्ष बघूयात. यथार्थ 11 तर नक्कीच मेगा फायनल मध्ये आहे. चला टॉस साठी कॅप्टन आपण सज्ज राहायचं यथार्थ 11 संघाचे. लास्ट बॉल आणि शेवटच्या चेंडूवरती देखील हल्ला केलाय. विकेट मिळते का? अतुल चूक करत नाहीये. अनिकेतला नक्कीच ही विकेट मिळते. 2 चेंडूंवरती 2 गडी बाद केल्यात. शेवटच्या षटकामध्ये 3 धावा दिल्यात. 3 गडी बाद केल्यात. खूप चांगली गोलंदाजी. का हा खेळाडू मानला जातो एक यंगस्टर, एक प्रॉमिसिंग यंगस्टर. येणाऱ्या काळामध्ये याचं देखील नाव खूप मोठं होईल यात तीळ मात्र शंका नाहीये. खूप चांगला खेळ. चॅम्प स्पोर्ट्स खंबलपाडा. चला या त्वरित टॉस साठी या. अतुल या त्वरित आपण मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच देऊयात.